Hello student, good evening. कशा आहात? बरे आहेत? Today is a Holi. Happy Holi to you. Everybody happy Holi. Study well. आणि इंग्लिशचा पेपर सर्वांनी सांगितला सर चांगला गेला. फोन आले 2-3. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन. तुम्हाला 75 मोर दॅन 75 नियर अबाउट 80. अरे वा, आनंदाची गोष्ट आहे. आज फोन आले, 1-2 फोन आले, सर कधी मॅथ्सचा टाकता सायन्सचा. आज जरा उशीर झाला मित्र. हो बरोबर, मला माहीत नाही आता ते कोण बघतंय कोण नाही, पण शेअर करा, प्रत्येकाला लाईक करा, म्हणजे प्रत्येकाला जवळजवळ आउट ऑफ 80 पडतील. तुम्हाला शुभेच्छा आहे, चांगले गुण मिळतील. मी जे दिलेलं आहे लिंकवर जात जा, तिथे फक्त पॉईंट युनिटचं नाव टाकायचं. क्वाड्रॅटिक इक्वेशन, ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन आहे की नाही, किंवा कन्स्ट्रक्शन, अँगल, सेगमेंट्स, इन्स्क्राईब्ड अँगल आहे की नाही. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही प्रॉब्लेम्समध्ये नाव टाकत जा, तुम्हाला लगेच सोल्युशन येईल. जवळजवळ नियर अबाउट 20 क्वेश्चन पेपर्स हॅव बीन सॉल्व बाय मी दिस. Today we are going to learn mathematics, quadratic equation, as well as I have given Apollonius theorem, carries 4 marks. Trigonometric function carries 4 marks. Some of the trigonometric prove that theorem 3 marks, 2 marks. Determinant 2 marks. Simultaneous equation लिखी 4. Broad question addition subtraction 4 marks. Some simultaneous equations carries 3 marks. समजा आता तुम्हाला x प्लस वाय, प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये x प्लस वाय आलेले आहे करायला सायमल्टेनियस इक्वेशनमध्ये. यावर्षी x मायनस वाय येऊ शकतं आहे की नाही. तर x मायनस वायचं पण दिलं आहे, x प्लस वायचं दिलं आहे, आणि व्हॅल्यू ऑफ एक्स आणि व्हॅल्यू ऑफ वायचं पण दिलं. त्याचप्रमाणे 2 लॉ आहेत त्यांचं, डी इज इक्वल टू डी एक्स इज इक्वल टू डी वाय, नंतर साधं, नंतर ओनली बी स्क्वेअर मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac कॅरेज 2 मार्क. 2 प्रश्न त्याच्यातले आहेतच आहे की नाही. जवळजवळ क्वेश्चन पेपर होईलच आपली, तुम्ही जर स्टडी केला असेल व्यवस्थित. इंग्लिशचा तर चांगला आपल्याला प्रतिसाद आलाय, प्रश्नपत्रिका पण चांगली गेली सांगतायत. 2 मार्क 3 मार्क कमी पडतील, जाऊ द्या, पण चांगले मार्क पडतील. आता मॅथमध्ये पण पडतील, हिंदीत तर 100च पडतात. हिंदीमध्ये चांगले मार्क पडतात सर्व मुलांना. आता या ठिकाणी बघा, इथं अपोलोनियस थेरम, इथं फिगर आहे पी, ट्रायंगल पी क्यू आर, देन पी एस क्यू एस इज इक्वल टू एस आर. तर तिथं सॉल्व थेरम पी आर इज इक्वल टू किती दिलाय 17, पी एस किती दिलाय 13, आणि क्यू आर किती दिलाय, पी क्यू किती दिलाय, पी क्यू 11. फाइंड क्यू आर. आता क्यू आर जर फाइंड करायचं असेल तर तुम्हाला क्यू एस किंवा एस आर फाइंड करावं लागेल, आणि नंतर त्याला 2ने मल्टिप्लाय करावं लागेल, बरोबर की नाही, 2ने गुणावं लागेल. म्हणजे आता इथं सोल्युशन काय आहे, अपोलोनियसचं थेरम 4 मार्कला आहे. हे पी क्यू स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर, हे अधिक हे इज इक्वल टू 2ps स्क्वेअर, हे 2ps स्क्वेअर प्लस 2sr स्क्वेअर. हे पहिलं, याच्यावर सगळं गणित आहे, 4 पैकी 4 मिळणार. मग याची व्हॅल्यू इथं करायची, 11चा स्क्वेअर प्लस 17चा स्क्वेअर इज इक्वल टू 2 मल्टिप्लाइड बाय पीएस किती आहे 13 स्क्वेअर प्लस 2 मल्टिप्लाइड बाय एसआर किती आहे, एसआर दिलेली नाही, तर एसआर काढायचा तुम्हाला, बरोबर. मग एसआर काढ, 2sr जसं तसं लिहायचा, किंवा एक्स स्क्वेअर 2x स्क्वेअर केलं तरी चालू शकतं. मग आता इथं याची बेरीज 410 झाली, याचं मल्टिप्लिकेशन किती झालं 338, याचं मल्टिप्लिकेशन 338 प्लस 2sr. आता हे डाव्या बाजूला जर गेलं तर 410 मायनस 338 साधं आहे, बरोबर, सर्वांना येते. आता
410 minus 338 is equal to 2SR. म्हणून 2SR is equal to याच्यातून मायनस केलं तर 72. मग 2SR is equal to 72 upon 2 आहे का नाही. मग किती झाले 36 झाले का नाही. 36 दुने 72 हे 2 भागिले. मग इथे 2SR is equal to SR ची किंमत किती झाली 12 झाली का नाही. मग इथं 2 ने भागलं 6 36 2SR हे बघा SR is equal to किती झाले 36. 72 ला 2 ने भागलं तर SR स्क्वेअर is equal to 36 झाले. मग दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ SR is equal to अंडर रूट 36 SR is equal to 6. SR ची किंमत 6 झाली. मग 2SR is equal to किती 2 multiplied by 6 म्हणजे 12. SR ची किंमत 12 झाली का. हे मी इकडे घेतलं म्हणून तुम्ही परीक्षेत एका खाली एक घ्या बरोबर नाही. आणि नंतर मग SR QR काढायला सांगितलंय त्यांनी. QR is equal to QS plus SR. QS आणि SR सारखे आहे म्हणून 2SR is equal to 2 multiplied by 6 म्हणजेच QR ची किंमत 12 झाली. QR is equal to 12 आन्सर झालं बरोबर. येस. इथे आता क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलंय. सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन 9x स्क्वेअर हे प्लस 2x मायनस 455 इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी तुम्हाला 9 कोइफिशियंट ऑफ x स्क्वेअर x वर्गाचा सहगुणक 9 आहे आणि 455 9 आणि 455 ला गुणावं लागतं बरोबर की नाही. 9 आणि 455 ते 40-95 येतं. इथे येतं 40-95. मग आपल्याला +2 यायला पाहिजे आणि गुणाकार 40-95 यायला पाहिजे. हा इथं 40-95 कोणाचा गुणाकार येतो बघा 65 आणि 63. 65 ला धन आणि 63 ला मायनस येतो. म्हणजेच इथं मायनस तुम्हाला इथं मल्टिप्लिकेशन होईल 40-95 बरोबर की नाही. आणि मग तुम्ही इथे 65 आणि 65 ला चिन्ह द्यायला लागेल प्लस बरोबर की नाही. 9x स्क्वेअर मायनस 63x प्लस 65x मायनस 455 इक्वल टू 0. 2 2 चे कट पडा आणि इथे कॉमन आला आहे 9x कंसामध्ये x मायनस 7 प्लस इथं काय आला 65 कॉमन आला. हा जो येतो x मायनस 7 हाच इथे लिहा. दुसरा कंस x मायनस 7 इज इक्वल टू 0. मग आता 2 कंस निघाले तुम्हाला x मायनस 9x प्लस 65 हा एक आणि x मायनस 7 इज इक्वल टू 0 और इज इक्वल टू 0. 9x इज इक्वल टू मायनस 65 देअरफॉर x इज इक्वल टू मायनस 65 अपॉन 9 आहे का नाही. हे 9 उजव्या बाजूला गेले तर भागिले झाले म्हणून x बरोबर 65 वजा 65 छेद 9 किंवा x मायनस 7 इज इक्वल टू 0. x बरोबर किती झाले 7 झाले. अशा प्रकारे क्वाड्रॅटिक इक्वेशन हे पण 4 मार्काचे आहे प्रश्नपत्रिकेतलं आहे मित्रांनो. आणि जरा थोडस समजून अशाच प्रकारचं एखादं न सोडवलेलं तुम्ही सोडवा. आजच्या जवळजवळ 4 आणि 4 8 मार्क आणि 2 मार्क 10 मार्काचा आजच्या आज येणार आहे तुम्हाला. 2 मार्काला याच्यातलं येते आणि 4 आणि 4 2 प्रश्न असेच येतात पण तुम्ही व्यवस्थित सोडवा. शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्र. ओके बाय.